महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। रात्री 8 वाजता ठाण्यात उद्धव ठाकरेंची गडकरी रंगायतांमध्ये सभा होईल, तर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली असेल। रोड शो करत मुख्यमंत्री शक्ती प्रदर्शन करणार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, शेवटच्या टप्प्यातला हा प्रचार आहे आणि याच प्रचारादरम्यान ठाण्यामध्ये अर्थात एकनाथ शिंदेंचा जो गड आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होती। नक्कीच आज डोंबिवली कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। ठाण्यामध्येही सभा होणार आहे। आपण याआधी पाहिलेलं आहे, कालच नरेंद्र मोदी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन सभा घेतली होती। त्याचबरोबर काही दिवसापूर्वी राज ठाकरेंनीही याच लोकसभेमध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली लोकसभेमध्ये एक मोठी सभा घेतली होती। आता उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे डोंबिवलीमध्ये आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दोघांनीही प्रचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आता इथे हजेरी लावलेली आहे। खास करून जो श्रीकांत शिंदेचा वॉर्ड आहे किंवा प्रभाग आहे, इथे मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे, कारण की अनेक तिकडे चॅलेंज झालेले आहेत। आदित्य ठाकरेंनी तिथे उभं राहावं असे चॅलेंज करण्यात आलेले आहे। त्यामुळे ही एक इग्रतेची लढाई आहे आणि त्याचबरोबर हा बालेकिल्ला समजला जातो एकनाथ शिंदेंचे सपुत्र इथे उभे आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंची एक वेगळी ताकद तिथे लागलेली आहे, एक वेगळी शक्ती तिथे लागलेली आहे। त्यामुळे ही एक वेगळी लढाई आहे कल्याण डोंबिवली आणि ठाणे खास करून हे बालेकिल्ले आहेत एकनाथ शिंदेंचे, आणि हे जर हातातून गेले तर मोठा धक्का एकनाथ शिंदेंना बसू शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदेनेही आता आपली नजर इथे वळवलेली आहे। ठीक, कपिल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।